नमस्कार. राम राम रामकृष्ण हरी गुडाईंशी. मी उत्तम तुकाराम शितोळे काका. आज योग आलेला आहे की या माझ्या जन्मभूमी बीड शहरामध्ये आज येण्याचा आणि अशा महान अशा व्यक्तींबरोबर आज कालपासून आमच्या ह्या मुलाखती चालू आहेत. हे इथपर्यंत पोहोचण्याचं माध्यम म्हणजे आमचे श्रीहरिभक्त पारायण हनुमान बाप्पा साळवे यांच्या माध्यमातून आलेलो. तर या ठिकाणी आज विषमुक्त शेती आणि रोगमुक्त कुटुंब हे जे आमचं एक मिशन भारतभर चालू आहे आणि या माध्यमातून आज 20 वर्षापासून IMC कंपनी या हेल्थ रिलेटिव्ह प्रॉडक्ट किंवा शेतीला विषमुक्त करण्यासाठी कार्य करत आहे. परंतु आज मला 7 वर्ष झालं एक माझ्या अनुभवातून संधिवातीचा सारखा त्रास माझा अक्षरशः पूर्ण हा कमी झाला आणि या अनुभवातून हरिद्वार सारख्या ठिकाणी जाऊन याचं प्रशिक्षण घेऊन मी आयुर्वेदाचं मेडिकल चालू केलं आणि अशा प्रत्येक महाराष्ट्रामधल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये असे हे मेडिकल या ठिकाणी आम्ही सुरू करत आहोत. तर या माध्यमातून आज आमच्या हनुमान बाप्पा साळवे यांच्याकडे 2 वर्षापासून हे मेडिकल होतं आणि या माध्यमातून आज सुरेश बापू तांदळे ॲडव्होकेट यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज जे व्यक्तिमत्व आपल्यापाशी या ठिकाणी आले आहेत ॲडव्होकेट आदरणीय ज्ञानेश्वरजी वायबशे सर नमस्कार. आज बीडच्या कोर्टामध्ये साहेब असतात आणि त्यांना जवळजवळ त्यांच्याच वाणीतून त्यांनी सांगितलं की 20 वर्षापासून शुगर सारखा आजार माझ्या शरीरामध्ये आलेला आहे आणि 20 वर्षापासून त्याचे मी औषध गोळ्या खातोय. परंतु या ठिकाणी मी एवढं सांगू इच्छितो मित्रांनो की शुगर BP आणि थायरॉइड सारख्या आजारला जी आपली मानसिकता झाली की मातीत जाईपर्यंत गोळी औषध खायची, पण बिलकुल नाही. आयुर्वेदामध्ये प्रभू रामचंद्रांनी संकेत देऊन गेलेत आपल्याला की लक्ष्मण शेवटच्या स्टेपला गेले, त्याला शक्ती लागली म्हणतात आपल्याला. अशा व्यक्तीला आयुर्वेदाच्या माध्यमातून संजीवनी जडीबुटी देऊन उठवलेलं होतं आणि याच्यासाठीच हे हरिद्वारचं आयुर्वेद, हे हिमालय पर्वतातलं आयुर्वेद आपल्यापर्यंत आम्ही पोहोच करण्याची आज सेवा करत आहोत. आणि या माध्यमातून आज खरोखरच काय रिझल्ट वाटला. अगदी 3 महिने झालं सुरू केलंय आणि हा 4थ्या महिन्याचा हा डोस आहे या ठिकाणी घेतलेला. या ठिकाणी बघा ही ॲलोवेरा, शुगर आवे टॅबलेट, शुगर आवे रस, हिमालय बेरी, अगदी हा 1 महिन्याचा डोस आहे यांचा. फक्त 25 दिवस जातो म्हणले साहेब तर मला आता. तर या माध्यमातून अगदी करेक्ट औषध घेणारे. याच्यामुळं काय फरक पडला. आज शुगरवाले औषध व्यक्तींना जर आम्ही सांगितलं एवढे औषध घ्यावे लागते तर ती बघूनच घाबरतात आणि म्हणतात एवढे औषध घ्यायचेच कसे, खायचे कसे. परंतु आज एवढे तज्ज्ञ आणि हुशार व्यक्ती असताना सुद्धा त्यांनी हे औषध घेतले, वापरले आणि ह्याचा अनुभव आल्यानंतर त्यांच्याच पवित्र अशा वाणीतून जे काही आपल्याला काही अनुभव आणि शब्द आपल्याला ऐकायला मिळणार आहेत हे तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यासाठी, आरोग्यासाठी हे उपयोगी ठरणार आहे. तर या ठिकाणी मी आदरणीय ॲडव्होकेट ज्ञानेश्वरजी वायबशे सर आज बीडमध्ये त्यांच्याच या पवित्र अशा वास्तूमध्ये आम्ही या ठिकाणी आहेत. तर त्यांच्या वाणीतून या ठिकाणी आपण ऐकूयात की नेमकं त्यांना म्हणजे काय अनुभव आला आणि शुगरविषयी थोडंसं आपल्याला ते सांगतील आपल्या सर्वांना. सर नमस्कार. जो तुम्हाला अनुभव आला, किती वर्षानं शुगर होती, कसं काय गोळ्या औषध खात होतात, ते औषध खाल्ल्यानंतर शुगर तुमची किती राहत होती आणि आत्ताच चेक केली आम्ही त्यांची शुगर अगदी नॉर्मल शुगर त्यांची म्हणजे आलेली आहे. तर सगळ्याच गोष्टी सांगतील सर. तर मला जवळजवळ 20 वर्षापासून शुगरचा त्रास आहे. मी ॲलोपॅथीच्या गोळ्या घेत होतो आणि सकाळ आणि संध्याकाळी फिरत होतो. मध्यंतरीच्या काळामध्ये माझं फिरणं बंद झालं. त्याच्यामुळं माझी 2-4 महिने शुगर 275, 300, 350 पर्यंत गेली. अच्छा, 350 पर्यंत गेली. मग डॉक्टरने प्रत्येक वेळी डोस वाढवून दिला. अच्छा. परंतु त्या डोसनं काय माझी शुगर कमी झाली नाही. योगायोगानं मग आयुर्वेदिक सुरू करावा असा माझ्या डोक्यात विचार आला. पण त्यावेळेस डॉक्टरने डोस वाढवला सर, पण तुमची शरीर प्रकृतीची अवस्था काय होती? एकदम थकवा येत होता. अच्छा. बाहेर फिरायचं म्हणलं तर नको वाटत होतं. चिडचिडपणा येत होता आणि आळस जास्त होता. आळस म्हणजे सारखी झोप यायची. अच्छा. आणि इथून कोर्टापर्यंत जायचं म्हणलं तरी नको वाटायचं चालत जायला. अच्छा. कारण मी पहिल्यापासून चालतो, मला वाहन वगैरे चालवता येत नाही. अच्छा. माझी सगळं चालण्याची रुटीन आहे. मी फक्त अर्जन्सी असली तर रिक्षा करतो. अच्छा. पण एवढी शुगर वाढली होती, मग डोक्यात विचार आला मला की आयुर्वेदिक कुठलं तरी सुरू करावं. ओके. मग आमचे एक मित्र वकील होते, त्यांना म्हणलं एखादा आयुर्वेदिक बघा. तर त्यांनी मला ॲडव्होकेट तांदळेकडे नेलं आणि ह्यांची औषधं चालू आहेत असं सांगितलं. मग त्यांना म्हणलं त्या माणसाला बोलवून घ्या. तर त्याने हनुमान साळवे यांना बोलवून घेतलं. ओके. बोलवून घेतल्यानंतर त्यांनी मला हा डोस पूर्ण दिला.
पूर्ण डोस दिल्यानंतर ते ॲलोपॅथिक औषधं आणि ही औषधं दोन्ही औषधं कंटिन्यू सुरू केली. अच्छा. तर मला सुरुवातीला MV4 ही शुगरची गोळी चालू होती. हा. आता तिचे डिटेल नाव सांगता येणार नाही बरोबर मला. असू द्या. पण आणि ही औषधं मी सुरू केली. तर पहिल्या महिन्यात बरीच शुगर कमी झाली, 200च्या आत आली. दुसऱ्या महिन्यात पुन्हा त्याने डोस इतका कमी केला की MV1 ची गोळी सुरू केली 4च्या ऐवजी. बरं. तर कमी त्यावेळेस पॉवरची. कमी पॉवरची. हा. त्याच्यानंतर तर मग माझी शुगर म्हणजे सुरुवातीला 4ची चालू होती आणि ही औषधं सुरू केल्यानंतर माझी शुगर नुसती 76 आणि 133 आहे. अच्छा. तेवढी म्हणजे नॉर्मलवर आली. नॉर्मलवर आली. अच्छा. हा. नॉर्मल आल्यानंतर मग डॉक्टरने M4 ची गोळी M1 केली. अच्छा. 1 केल्यानंतर मी 1 महिन्यानं तपासली. हा. तर त्याच्यानंतर मग माझी शुगर 110 170 आली. अच्छा. म्हणजे गोळी ते एकदम कमी केल्यामुळं. हा. मग दुसऱ्या महिन्यामध्ये त्याने MV2 सुरू केली. तर सध्या मला MV2 गोळी आणि हे औषधं मी घेत आहे. सध्या मी 2 महिने झालं शुगर चेक केलेलं नाही. मी करणारच होतो 4-8 दिवसात. बरं. आणि ज्यावेळेस औषधं सुरू केली त्यावेळेस HB1C माझी 14कडे गेली होती. अच्छा. आणि मग 2 महिन्यानं ही औषधं घेतल्यानंतर मी HB1 केली तर माझी 6.5 भरली. अच्छा. अच्छा. तर आता 3 महिने झालेत मला HB1C म्हणजे चेक करून. बरं. तर मला आता HB1C बी चेक करायची आणि महिन्याची बी 8-10 दिवसामध्ये मी चेक करणार आहे. आणि नंतर काय रिझल्ट येतोय ही मी आपणाला पुढे सांगतो. ओके. शरीर प्रकृतीमध्ये तुम्हाला काय काय फरक पडल्यासारखा वाटतो? शरीर प्रकृती मध्ये मला तरतरी येते. तरतरी आली. हा. मला सकाळी उठू वाटत नव्हतं. हा. फ्रेश वाटायला लागलं, उठायला लागलं. उठल्यानंतर मला आता फ्रेश वाटते. मी उठलं की अगोदर दात घासतो, गरम पाणी करतो, कोमट पाणी, आणि अगोदर औषधं घेतो आणि औषधं घेतल्यानंतर चहा पितो. बरं. आणि मग माझी रुटीनची कामं मी करतो. बाथरूमला लॅट्रिनला किती वेळ जावं लागत होतं? बाथरूमला तर काय कधी बी जावं लागतं. आता सध्या मी रात्री मला 2-3दा उठावं लागतं. पण लॅट्रिनला मला कंपल्सरी 3 वेळेस जावं लागत होतं. 3 वाजता. 3 वेळेस. बर बर बर. 3 वेळेस जावं लागत होतं. एक सकाळी चहा घेतल्यानंतर, अच्छा. त्याच्यानंतर 9:30-10 वाजता, आणि कोर्टात 11:30 वाजता जेवण केल्यानंतर मला लॅट्रिनला जावंच लागत. अच्छा. हा. तर आता असा फरक पडला की सकाळी मी चहा पिल्यानंतर 7ला एकदा जातो आणि कोर्टात जाताना जातो. पण आता कोर्टात जाताना पहिल्यासारखी लॅट्रिन होत नाही. गॅस वगैरे सुटतात किंवा थोडीशी होती. अच्छा. पण सकाळची चांगली होती. म्हणजे त्याच्यासाठी पण फायदा झाला तुम्हाला? त्याच्या पोटासाठी फायदा झाला आणि शुगरसाठी फायदा झाला. अच्छा. बाकी मला बीपीचा त्रास आहे. बीपीची गोळी चालू आहे आणि ती 20 वर्षापासून एकच आहे. त्याच्यामध्ये कमी झाली नाही, जास्ती झाली नाही, काहीच झाली नाही. ओके. आणि बाकी दुसरा मग मला कसलाही त्रास नाही. मी अपंग आहे. मला अच्छा. लहानपणी 5 वर्षाचा असताना पोलिओ झालेला आहे. अच्छा. त्याच्यामुळं मला कुठलं वाहन येत नाही. आणि मी अपंग असल्यामुळं मला वाहन वडिलांनी शिकू दिलं नाही. म्हणले आहे, चलता येते तेवढंच चालायचं. पुन्हा अजून एखाद्या वाहनानं काही झालं तर पुन्हा आयुष्यात काय म्हणजे जगायसाठी पुन्हा काय करता येईल त्याच्याकरता मला मग त्यांनी वकील केलं होतं. मी गव्हर्नमेंटमध्ये होतो 20 वर्ष, 25 वर्ष. तिथून रिटायर झालेलो आहे आता. आणि आता सध्या व्यवस्थित औषधं घेत आहे. इथून पुढे कसे कसे फरक पडतील तसे मुलाखत. खूप खूप धन्यवाद सर. आपण अतिशय सुंदर अशी मुलाखत दिली. या कारण संत तुकोबराय सांगतात की अनुभव आले अंगात या जगात ये तसे आलेले अनुभव तुम्ही आज हे जगाला देण्यासाठी हा व्हिडिओ दिलाय. तर ह्याचा नक्कीच साक्षात नाही पण प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्ष का होईना पण तुमच्या पाठीमागे याचा आणखीन आशीर्वाद येणार आहे. आमच्या बरोबर या ठिकाणी काय आज शाळेमध्ये मुख्याध्यापक रिटायर होते आमचे मुंडे सर. यांना पण काही म्हणजे अनुभव आल्यामुळं त्यांनी आज स्वतः तर घरी वापरायला लागलेत पण आपल्या जवळच्या व्यक्तींना पण ते सांगत आहेत. मुंडे सर तुमचे पण आजच्या ह्या मुलाखतीमध्ये खूप खूप धन्यवाद, आभार, स्वागत. आणि वैभवशे सरांचं पण या ठिकाणी स्वागत. आणि ज्यांच्या माध्यमातून आलोत आमचे हनुमान बाप्पा साळवे यांच्या माध्यमातून असे बाप्पासारख्या आज संप्रदायातल्या व्यक्तींवर तुम्ही आज अगदी सुशिक्षित, अगदी शिक्षणातले तज्ज्ञ अशा व्यक्तींनी विश्वास ठेवला, आयुर्वेद घेतला आणि तुम्हाला दोघांना पण या माध्यमातून रिझल्ट आणले.
त्याबद्दल बाप्पांचे पण या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. गुड MC.